वॉज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना माहूरकरांची भावपूर्ण आदरांजली. श्री क्षेत्र माहूर. प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दत्त चौक टी पॉईंट येथे बुधवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 10 वाजता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे, भाजपाचे तालुका अध्यक्ष नीलकंठ मस्के, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख जितू चोले यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्वर्गीय मुंडे यांच्या संघर्षमय राजकीय प्रवास, ग्रामीण भागातील जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. वक्त्यांनी स्वर्गीय मुंडे हे राज्याच्या राजकारणातील जननेते होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली असे सांगत त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी माजी सभापती वसंत कपाटे, राजू दराडे, इर्शाद मकरानी, सुरेश गिरे, अनुदीप कोरटकर, संतोष अग्रवाल, गोपाल खापर्डे, रामकिसन केंद्रे, हर्षदीप दीक्षित, शामराव कुमरे, पवन चव्हाण, शंकर भालेराव, रफिकबाई यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे अमर रहे या दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज